अ, मागच्या वेळेस जेव्हा राजूभाऊ सातव यांचं निधन झाल्यानंतर पक्षाने मला संधी दिली होती. त्यावेळेस माझी 2.5 वर्षाची टर्म होती आणि आता ती टर्म 27 जुलैला संपत आलेली आहे. परंतु मला आता पुनश्च एकदा पक्षाने रिपीट टर्म दिलेली आहे. त्याबद्दल खरोखरच खूप आनंद होत आहे परिवारामध्ये सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे. आणि त्यासाठी मी आमच्या पक्षाचे सर्व आमच्या माननीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, आमच्या पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब, आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन वेणुगोपालजी, आमच्या पक्षाचे इन्चार्ज रमेश चेन्नीथलाजी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे CLP लीडर बाळासाहेब थोरात आणि आमचे लीडर आमचे वडेट्टीवार सर आणि त्याचबरोबर सर्व आमचे विधान परिषदेतील आमदार आणि विधानसभेतील आमदार सर्वांचे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून खूप खूप मी आभार व्यक्त करते. आता 11 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होते. 12 उमेदवार या सगळ्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहे. तर महाविकास आघाडीकडे 2 उमेदवारांच्या मतांची संख्या जुळवाजुळव करण्यात होते. तर तरी देखील महाविकास आघाडीने 3रा उमेदवार मैदानात दाखल केलाय. काय तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीला निश्चितच विजयाची पूर्णच गॅरंटी आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीने यावेळेस 3 उमेदवार उभे केलेले आहेत. मराठवाड्यात 2 महिलांना संधी मिळाली आहे. एक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून संधी मिळाली आहे. मात्र राजू सातव यांच्या पत्नी स्वतः तुम्हाला प्रज्ञा सातवांना काँग्रेसने संधी दिली. कुठून महिलांचा सन्मान केलेला आहे असं वाटतं का? नक्कीच महिलांसाठी हा खूप मोठा सन्मान दिलेला आहे आमच्या पक्षाने सुद्धा आणि भाजपने सुद्धा. मॅडम कुठेतरी तिकीट घेण्यासाठी अडचण आली का? कारण की काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक होते. थेट तुमच्या गांधी परिवाराशी सातव आणि गांधी परिवाराशी निकटचे संबंध असल्यामुळे सोयीस्कर झाले तिकीट मिळवण्यासाठी. नाही, कुठेही अडचण आलेली नाही. सर्व नेते माझ्या प्रदेश काँग्रेसचे सर्व नेते माझ्यासोबत होते आणि केंद्रातील सुद्धा सर्व नेते सोबत होते आणि त्यामुळे तिकीट मिळायला कुठलीच अडचण आली नाही. विधान परिषदेवरती मुस्लिम चेहरा देणार असं सातत्याने बातमी जी आहे ती काँग्रेस नेत्यांकडून बाहेर होती. परंतु अचानकपणे तुमच्या नावाची घोषणा केंद्र स्तरावरून झाली. जे काही मायनॉरिटीच्या नेत्यांना देणार होते परंतु त्या मायनॉरिटीच्या नेत्यांनीच माझ्या नावाची शिफारस केली. त्यांनी सांगितलं की ताईंना 2.5 वर्षाचीच टर्म मिळालेली आहे, त्याच्यामुळे ताईला पूर्ण टर्म द्या आणि पुन्हा ते सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यामुळेच हे शक्य झालं. एकनिष्ठता तर नक्कीच आहे. आमचा सातव परिवार हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या आईसाहेब रजनीताई सातव आम्ही 43 वर्षांपासून त्या काम करत होत्या. त्याचबरोबर राजू सातव यांनी सुद्धा 2002 पासून पक्षामध्ये काम सुरू केलं होतं आणि त्यांच्यासोबतच खांद्याला खांद्या लावून मी सुद्धा मागच्या 20 वर्षांपासून त्यांच्यासोबत सपोर्ट सिस्टम म्हणून काम करत होती. आज 43 वर्ष सातव परिवार हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटन बळकट करत आहे, वाढवत आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच हा एकनिष्ठतेचा सुद्धा फळ आहे. नाही, माझी मुलं ही गावावरून आली. काल रात्री गावाहून ते निघाले. रात्री 12 तास लागले त्यांना. ते सकाळी पोचले. तोपर्यंत आम्ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आले होते, त्यामुळे आम्ही फॉर्म भरायला गेलो आणि त्यांचे पासेस तयार झालेले नव्हते, त्यामुळे त्यांना बाहेर थांबावं लागलं. पण पुनश्च एकदा त्यांना मी आत नेलं आणि आता शेवटचा फॉर्म परत एकदा त्यांच्या हातून मी भरला त्यांच्यासोबत. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.